हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू धागा. आज आपण क्रोशे करूयात सुंदर अशी ही माला, जी मी गणपतीच्या मूर्तीसाठी बनवलेली आहे. तर ही जी माला आहे ती 1.5 ते 2 फुटाच्या मूर्तीसाठी मी विणलेली आहे. तर तुम्ही ही कुठल्याही साईजमध्ये विणू शकता. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार याची साईज कमी जास्त करू शकता. तर ही अशा आपण लेअरिंगसुद्धा याच्यामध्ये करू शकतो आवडीनुसार. आणि मी इथे मोती लावून घेतलेले आहेत. आणि इथे आपण गुलाबाचं फूल यूज केलं आहे. तिथं तुम्ही जास्वंदाचं फूलसुद्धा लावू शकता. तर ते दोन्ही फुलाचे लिंक आपल्या चॅनलवरती आहेत. तर सुरुवातीला आपल्याला इथे हे अशा प्रकारे दोन्ही साईड्स विणून घ्यायचे आहेत. तर मी इथे एकूण 15 विणलेले आहेत खांब. तर 15 राऊंड्स विणलेले आहेत आणि इथे ग्रीन कलर मी स्टार्टिंगला यूज केलेला आहे. तर ग्रीनचे 2 राऊंड्स, नंतर रेडचे 2 राऊंड्स असे विणलेले आहेत. तर तुम्ही आवडीनुसार विणू शकता. तर ग्रीन कलरमध्ये धागे आपले डबल क्रोशेस व्यवस्थित दिसत नाहीत. तर त्यासाठी मी येलो कलरचा धागा इथं दाखवणार आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे कलर्स चूज करायचे आहेत. तर इथे मी हे ग्रीन कलरचा धागा घेतलेला आहे आणि 3 mm चा हुक घेतलेला आहे. सॉरी, येलो कलरचा धागा घेतलेला आहे आणि 3 mm चा हुक घेतलेला आहे. तर मॅजिक रिंगने सुरुवात करायची आहे. सुरुवातीला 3 साखळ्या विणूयात. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्यांदा 3 साखळ्यांनी सुरुवात करायची आहे आणि इथे आपल्याला पफ स्टिच विणायचे आहे. डबल क्रोशेचे आपल्याला पफ स्टिच विणायचे आहेत. तर हे 3 साखळ्या म्हणजे 1 डबल क्रोशे. परत आपल्याला 5 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हा दुसरा डबल क्रोशे, हा तिसरा डबल क्रोशे. तर असे एकूण 5 डबल क्रोशे विणूयात. तर हे 5 डबल क्रोशे आपले 5 डबल क्रोशे विणलेत आपण. यानंतर या लूपला आपल्याला थोडंसं बाहेर ओढायचं आहे आणि फर्स्ट जे 3 साखळ्या विणल्या होत्या आपण, तर यातून आपल्याला अशा प्रकारे हा स्लिप स्टिच करायचा आहे आणि याला टाईटली थोडंसं ओढून घ्यायचं आहे. त्यामुळे आपलं हा पफ स्टिच बनलेला आहे. यानंतर 2 साखळ्या विणायच्या आहेत आणि परत या 3 साखळ्या आपल्याला विणायच्या नाही आहेत. डायरेक्ट डबल क्रोशेने आपल्याला सुरुवात करायची आहे. तर 3 साखळ्या आपल्याला फक्त राऊंडच्या सुरुवातीला विणायच्या आहेत. तर मॅजिक रिंग जेवढी पकडायला सोपी जाईल तेवढीच आपल्याला इथे बनवायची आहे. बाकी ओढून घ्यायचं आहे, छोटी करायची आहे. तर असे एकूण 5 डबल क्रोशे आपण इथं विणूयात. आणि पहिल्या डबल क्रोशेच्या साखळीमधून, तर ही 5 डबल क्रोशे पहिल्या डबल क्रोशेमधून अशा प्रकारे हा लूप ओढायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला पफ स्टिच विणायचे आहेत. परत 2 साखळ्या विणायच्या आहेत. तर हे रिपीट करून घ्यायचं आहे. तर मी 5 पफ स्टिचची माळ विणत आहे. जर तुम्हाला जाड मोठी माळ विणायची असेल तर तिथे तुम्ही 7 पफ स्टिच विणू शकता. तर इथे मी 5 पफ स्टिच विणून घेते. तर इथं आपले हे 5 विणून झालेले आहेत. यानंतर मॅजिक लूप बंद करून घ्यायचा आहे ओढून. तर हे अशा प्रकारे टाईटली पुल करायचं आहे. यानंतर शेवटच्या 2 साखळ्या विणूयात आपण इथे आणि हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे. तर पफ स्टिचच्या वरती जिथे आपण 2 लूप एकत्र विणले होते, स्लिप स्टिच घेतली होती, त्या ठिकाणी आपल्याला हा स्लिप स्टिच घेऊन बंद करायचा आहे. तर हा पहिला राऊंड झाला आपला. यानंतर हा जो गॅप आहे चेन 2चा 2 पफ स्टिचच्या मध्ये, इथे आपल्याला पहिल्यांदा स्लिप स्टिच टाकायची आहे आणि
दुसरा राऊंड सुरू करतोय त्यासाठी 3 साखळ्या सुरुवातीला विणायच्या आहेत आणि यानंतर 4 डबल क्रोशे. तर एकूण असे 5 डबल क्रोशे होतील आपले चेन 3 ला धरून. तर हा 5 डबल क्रोशे विणलेले आहेत आपण आणि तिसऱ्या चेनमधून आपल्याला हा लूप काढून घ्यायचा आहे. यानंतर 2 साखळ्या आणि याच्या 2 पफ स्टिच आहेत या चेन 2 च्या गॅपमध्ये परत 5 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर हे अशा प्रकारे. यानंतर पहिल्या डबल क्रोशेवरतून आपल्याला हा लूप ओढायचा आहे आणि पफ स्टिच बनवायचा आहे. परत 2 साखळ्या. तर असेच आपल्याला हे लूप कंप्लीट करायचे आहेत. परत चेन 2 च्या गॅपमध्ये विणायचं आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला परत स्लिप स्टिच घेऊन चेन 2 च्या गॅपमधून सुरुवात करायची आहे. तर सेम आपल्याला इथं विणायचं आहे. तर हा 5वा डबल क्रोशे विणूयात आपण आणि याला पफ स्टिच करायचं आहे. तर हे पफ स्टिच यानंतर 2 साखळ्या. तर असंच आपल्याला हे विणत जायचं आहे. जर तुमची ज्या हाराची साईज असेल त्या हाराच्या साईजनुसार तुम्ही याला लेअरिंग करू शकता कलर्समध्ये. तर कलर चेंज करून तुम्ही राऊंड्स विणू शकता. तर असे एकूण दोन साईडचे आपल्याला विणून घ्यायचे आहेत. तर एका साईडला 15 खांब मी विणलेले आहेत एका साईडला. तर दोन्ही साईडला असे 15-15 असे हे 2 माला करून घ्यायचे आहेत. याला आपण नंतर जोडणार आहोत. तर सुरुवातीला या 2 माला करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्या हाराच्या साईजनुसार. तर तुम्ही फ्लावर कुठल्याही साईडला लावू शकता, इकडच्या साईडला किंवा मग ह्या साईडला सुद्धा लावू शकता या ठिकाणी. तर कुठल्याही साईडला तुम्ही लावू शकता किंवा दोन्ही साईडला तुम्ही लेअरिंग करू शकता. तर विणून घेऊयात सुरुवातीला हे. तर इथे मी गुलाबाचं फूल लावून घेतलेलं आहे अटॅच करून आणि या फुलाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आहे. तिथे फक्त मी कॉटन यार्नमध्ये बनवलेला आहे. पॅटर्न सेम आहे. आपण इथे ॲक्रेलिक यार्नमध्ये बनवलेला आहे. गंगाचं यार्न यूज केलेलं आहे. तर तुम्ही इथे जास्वंदाचं फुलही लावू शकता. तर जास्वंदाच्या फुलाची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याची माला आपण बनवलेली आहे त्या व्हिडिओमध्ये. तर ही अशा प्रकारे आपलं विणून झालेलं आहे. तर इथे जे आहे ना ते आपण मालाचे दोन्ही साईड असे प्रेस करून इथं शिवून घेतलेलं आहे फक्त. तर हे एकदम सोपं आहे म्हणून मी इथे स्किप केलेलं आहे. तर तुम्ही हे शिवून घ्यायचं आहे फक्त. तर असं हे राऊंड शेपमध्ये छान शेप येतो याचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक जरूर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.